राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी. स्टेशनरी केलेले आहे आणि आत्ताचे पूल चेक केलेले आहे. डेट टाइम सह स्टेशनरी एंट्रीची कॉपी यांच्याकडे देऊन टाका. आरोपी जे निष्पन्न झालेले आहे, आरोपी तात्काळ जसा अटक करा, करून उद्या सोडवणेपर्यंत अटक करा. किती आरोपी निष्पन्न झालेले आहे? सर याच्यामध्ये तीन राहुल आप्पा आवळे आणि दिलीप सावंत या दोघांवरती प्राणघातक हल्ला झाला हडपसर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. अगदी आमच्या राहुल आवळेला 18 टाके पडले, तरी सुद्धा हाफ मर्डर बीएनएसच्या नवीन जुने आयपीसी 307 आणि नवीन बीएनएसच्या 109 कायद्याअंतर्गत कारवाई झालेली नाही. तो दलिताचा होता म्हणून तिथे हाफ मर्डर टाकली नाही काय? तिथे हाफ मर्डरचा गुन्हा का नोंद नाही केला? आज हा प्रश्न आम्ही या शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केला आणि त्या पोलीस स्टेशनचे PI वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगले यांनाही विचारलं की एवढी मारहाण झाली, 18 टाके पडले, तरी सुद्धा तुम्ही आरोपींवरती हाफ मर्डरनुसार गुन्हा नोंद केला नाही. आताच त्यांनी शब्द दिलेला आहे तिथल्या PIनी सुद्धा की आम्ही तासाभराच्या आतमध्ये हाफ मर्डरचा गुन्हा इथे नोंद करतोय. जर तात्काळ हाफ मर्डरचा गुन्हा नोंद केला नाही तर या पुणे शहरातील आम्ही सगळेच भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणणारा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या विरोधात आवाज उठवणार, त्यांच्या विरोधात इथं उग्र आंदोलन करणार आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला ही नीच प्रशासन व्यवस्था जबाबदार असेल. तासाभरात जर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला नाही तर उद्या पुण्यामध्ये आम्ही उग्र प्रकारचे आंदोलन करणार. राहुल आवळे आणि आमच्या सावंतला या दोन्ही दलित तरुणांना न्याय हा मिळालाच पाहिजे. न्याय हा मिळालाच पाहिजे हे इथल्या प्रशासकीय व्यवस्थेला माझं सांगणं आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद.